दोन्ही टीम मैदानामध्ये दाखल झालेत यावेळी. मात्र दोन्ही टीमच्या कॅप्टनला काही सूचना आम्ही करतोय. लक्षात घ्या, ओमसा एमटीसीच्या माध्यमातून सध्या लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. मात्र तो फ्रंटला कॅमेरा आहे. या मैदानामध्ये पावसाळ्यामध्ये होतं असं की गवत वाढलेले असतात, काही डिसिजन या गवतामुळे किंवा इतर गोष्टींमुळे क्लिअर दिसत नाही. त्यावेळी तुम्ही मॅच अंपायर कॉल वरती कंटिन्यू चालू ठेवावी. कोणताही डिसिजन असला 19-20 झाला तरी तुम्ही अंपायर कॉल जो असेल त्याच्यावरती मॅच चालू ठेवायचे दोन्ही टीमला विनंती असेल. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर पाठवा, कारण की मॅचला पहिल्या हंगामाला सुरुवात होते रबर बॉलच्या. आणि या कारण की पॅव्हिलियन मध्ये छान पंखे आहेत, 2 पंखे आहेत पॅव्हिलियन मध्ये, तुम्ही रिलॅक्स फील करू शकता. पाणी आहे इथं, सगळ्या सोयी तुमच्या पॅव्हिलियन मध्ये केल्या जातील. ओमसा एमटीसी च ब्रँड चेंडू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि मॅचला अमृळे संघ एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. थँक्यू. सुशांतच आहे आणि सुशांत सध्या आमच्या सोबत स्कोरिंग साठी जोडला गेलाय. त्याच्या गावची टीम आज मैदानामध्ये दाखल झाले. जाऊया मॅचच्या दिशेनं. स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर यावेळी मात्र मैदानामध्ये अर्थातच कोयना नगरीची रन मशीन अर्थातच मिस्टर तुषार मैदानामध्ये दाखल झाला. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच सोहम कोयना टेनिस क्रिकेटचा आणि पाटण टेनिस क्रिकेटचा चीता. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर रन मशीन, स्ट्रायकरला मात्र तुषार आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर आंबुरे या संघाचा सर्वात घातक गोलंदाज साहिल मैदानामध्ये दाखल झाला ओव्हर क्रमांक 1 मध्ये. आणि मॅचला होते सुरुवात. 10:39 पहिला नारळ या मैदानामध्ये वाढवला गेला. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आधी शॉर्ट आर्म पूल जरूर केलाय तुषारच्या बॅट मधून. धाबा फक्त 1 येतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहमला तुम्ही पाहता. डिक्लेअर मध्ये आलेली 1 धाव. मॅचला सुरुवात झाली. बरोबर आपण पाहिलं तर 10:47 पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात आला. आज प्रत्येक जण एक वेगळ्या कॉन्फिडन्सने उतरलाय, प्रत्येक जण एक वेगळ्या आत्मविश्वासाने उतरला. कारण की काल 150 करोड भारतीयांच्या चेहऱ्यावरती आनंद जरूर आला. रबर बॉलची स्पर्धा, पावसाळ्या हंगामातली स्पर्धा. आणि रबर बॉलला खऱ्या अर्थानं याच गोष्टी असतात की एक चेंडू गेला की दुसऱ्या चेंडूला मॅच लगेच चालू होते. चेंडू सौजन्य त्यांची देखील आपण चर्चा करणार आहोत. संतोष विष्णू करपे म्हणजे या स्पर्धेसाठी असलेले चेंडू स्पॉन्सर आहेत. बॅकफुटला जातोय, फटका चांगला खेळला. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू वेगानं येतोय, अडवला चेंडू. मात्र तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अडकला जातोय की काय सोहम. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. पावसाळीची स्पर्धा, रबर बॉलची स्पर्धा, पायाला ग्रिप नसते, ग्रिप पकडावी लागते. आणि अशा वेळी धाव अगदी स्लो होतात. आणखी टेनिस क्रिकेटला जेव्हा खेळपट्टी सुखी असते, मैदान सुख असतं, पाऊस नसतो, तेव्हा तुम्ही 100च्या स्पीडने धावू शकता. पण रबर क्रिकेट स्पर्धेला तुम्हाला धावत असताना तुम्हाला स्पीड भेटत नसतो, ग्रिप भेटत नसते, तोल सावरावा लागतो. चांगली गोलंदाजी साहिलची आतापर्यंत पाहिली. दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती आढळले त्याने. ओहो, अप्रतिम चेंडू. यावेळी मात्र विकेट किपर चेंडू जरूर शोधतोय, तोपर्यंत मात्र एक चिकी धाव कंप्लीट केली जाते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. हा कॉल होता सोहमचा, कारण की विकेट किपरच्या हातातून जसा चेंडू सुटला तसं त्याने मात्र कॉल दिला आणि ही धाव मात्र कंप्लीट करून घेतली आहे. 4 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. बॅटीची टॉप एज अगदी नो बॉल. लेग अंपायर, मेन अंपायर इज नो बॉल. योग्य निर्णय दिला. सर्वात पहिल्यांदा मेन अंपायरनं यावे मात्र डिसिजन दिला, त्यानंतर लेग अंपायरनं देखील नो बॉल यावे मात्र दिला गेला. नो +1 तब्बल आताच्या या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते.
चेंडूचा खेळ अजूनही पाहिला तर तब्बल फक्त 3 झालेला आहे. फ्री हिटचा चेंडू थोडस सोहमने थांबवले. फ्री हिट सोहम पहिल्यांदा फेस करतो. तिकीट भेटले त्याला फ्री हिटची, लायसन भेटले फ्री हिट साठी त्याला आता. ओहो, यावेळी देखील थोडासा फुल ऑन लेंथ होता. शफल होऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न यावेळी राहिला त्याचा, मात्र अखेरीस एक धाव त्याने कंप्लीट केले. आणि मेघराजा देखील आता बरसतोय. पाऊस आहे, रबर बॉल स्पर्धा. आता पाऊस हळूहळू चालू झालाय. अब आएगा मजा, आता मजा येईल. आता पावसात आग लावावी लागेल. तेलात खूप आग लावली तुम्ही टेनिस क्रिकेटला, आणि आता तुमची खऱ्या अर्थानं परीक्षा घेतली जाते पावसाळी हंगामासाठी, रबर बॉल साठी. हो, यावेळी देखील आपण पाहिलं बॅटीचा अगदी बॉटम एज बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होण्याआधी चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. येस, अंपायर कॉल येतोय चौकार. अप्रतिम फटका खेळून काढला. तुषार आहे तर मॅच मध्ये धावा येत राहतील, आणि हे त्यालाही माहिती आहे, कारण की कोयना नगरीची रन मशीन मैदानामध्ये अजूनही तळ ठोकून उभी आहे. संघाची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. अप्रतिम फटका. ओमसा एमटीसी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं ओमसा एमटीसी माहिर आहे. त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही रिप्ले देण्यामध्ये. ती चालाकी अक्षय शेठची. ओहो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावरती पडतोय. साहिलने चांगली गोलंदाजी टाकली मी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केलेत 11, विकेट अजूनही आलेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना अर्थातच हनुमान क्रिकेट क्लब मानय नगर 11 लॉस ऑफ दी 0 विकेट. आपण पाहिलं तर पहिला गट आहे, म्हणजे पहिल्या ज्या सगळ्या मॅचेस आहेत त्या 4-4 ओव्हरच्या खेळतोय, आणि त्यानंतर सेकंड राऊंड जो आहे तो आपण 3 ओव्हरचा खेळतोय. म्हणजे पहिल्या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला 4 गोलंदाज यूज करायचे, आणि ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक टीम आपण पाहिलं तर 3 परफेक्ट गोलंदाज घेऊन चालत असते. काही ठराविक टीम आहेत त्यांच्याकडे टोटल परफेक्ट 4 गोलंदाज असतात. म्हणजे एखादी ओव्हर तुम्हाला भेटू शकते अटॅकिंग साठी. निलेश आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. थोडा बाहेरचा चेंडू, अंपायर सांगतात थोडा नाही जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. आता धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 12 धावसंख्या, 1-12. की क्षेत्ररक्षण पहा कशा पद्धतीने सजवलं गेलं. डीप पॉइंट असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, हे संपूर्ण क्षेत्ररक्षण यावेळी मात्र सजवलं गेलंय. ही पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये खेळली जाते, आणि रबर बॉलच्या हंगामातली पहिली मॅच दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024. पुन्हा बाहेर, जास्त बाहेर. अंपायर व्हाईट बॉलचा इशारा देतोय. रबर बॉल म्हटलं तर प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस म्हटलं तर परफेक्ट प्रॅक्टिस ती तुमच्यामध्ये असावीच लागते, कारण की तुम्ही डायरेक्ट येऊन रबर बॉल स्पर्धेसाठी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवू शकत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस खूप असणं महत्वाचं आहे. ओहो, चांगला चेंडू हाताळला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. तब्बल 3 एक्स्ट्रा धावा आता ऍड झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये 11 होत्या, आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. 14 ऑन अ स्कोर कार्ड. विकेट किपर चर्चा करतोय कदाचित निलेशला थांबवलं जाईल का, आणि निलेशला यावेळी मात्र कंटिन्यू केले जाते. पहा, निलेशने कॉन्फिडन्सली सांगितलं की येस मी कंटिन्यू करतोय ही ओव्हर. कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे, कारण की पहिले 3 व्हाईट बॉल जरी जात आहेत तर तिथून पुढचे 6 चेंडू तुम्हाला कशा पद्धतीने कव्हर करायचे हे तुमच्याच हातात आहे. चेंडू तुमच्या हातात, ओव्हर तुमच्या हातात, परफॉर्मन्स तुमच्या हातात. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर सोडून दिला चेंडू, थांबवलाय. पुन्हा व्हाईट बॉल येतोय. तब्बल 4 धावा आलेत व्हाईटच्या. म्हणजे कुठलीही मेहनत नाहीये, पण चौकार आणि खऱ्या अर्थानं 4 धावा. असं ना तसं मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, आणि छीन के नाही इथे फुकट दिल्यात या 4 धावा. आणि या 4 धावा खऱ्या अर्थानं खूप जास्त मोठ्या असतील, कारण की जिथे 11 धावा होत्या तिथे धावसंख्या अगदी 15 वरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न. सोमसाठी यॉर्कर ड्राइव्ह केले. यावेळी मात्र जरूर नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याची थोडीशी चुकी झाली. फेकी करत नाहीये.
आत्ता फेकी केले, हा कॉल योग्य होता का? सोहम नाराज असेल, मागे बघतोय, तुषार खाली बसलाय, त्याला माहिती आहे चुकी झाली आहे आणि विकेट गमावले मानायनगरने आपली पहिली रनआउटच्या स्वरूपामध्ये. सोहम चाललाय माघारी. ऑलरेडी धावा आल्या होत्या 4 वाईटच्या आणि इथे फक्त सोहमने एक ड्राइव्ह केला जो सरळ खेळाडूच्या हातामध्ये जात होता आणि इथे कॉल होता तुषारचा. पहा, सोहमला खूप अवघड होतं पोहोचणं. सोहम डाईव्ह मारतोय तरी तो पोहोचत नाहीये की हा कॉल थोडा चुकीचा राहिला, पण सोहम तरी माघारी येतोय, त्याला माहिती आहे. एनिवे काय हरकत नाहीये, पण तुषार आहे मैदानामध्ये. अखेरीस या टीमचा कॅप्टन राहुल मैदानामध्ये दाखल झाला, कॅप्टन कोल टीमचा. सोहमला पाहताय, ओमसा एमटीसी पूर्ण क्लोज इफेक्ट दाखवत आहे. सोहमला पूर्ण क्लोज त्यांनी कॅप्चर केले रिप्ले मध्ये आणि सोहम अगदी शांततेत कॅप हातात घेऊन, एका हातात बॅट घेऊन निराश होऊन मैदानातून बाहेर येताना पाहिलं. राहुल मैदानामध्ये दाखल झाला, या टीमचा कॅप्टन, कॅप्टन कुल राहुल. ओहो, हा बॉल इट्स डेड बॉल. येस अंपायर इट्स नो बॉल ना. विकेटच्या बाहेर जर चेंडू आढळतोय तर आपण नेहमी तो नो घोषित करत असतो. सो डिसिजन थोडस आपण शहानिशा केली जाते. लेग अंपायर, मेन अंपायर इट्स व्हाईट बॉल. व्हाईट +1 तब्बल धावा आले 2. व्हाईट बॉल आहे. टप्पा बघितला, जवळ जाऊन चेक केला गेला टप्पा आणि तदनंतर डिसिजन दिला जातोय. पहा, ओमसा एमटीसी क्लोज व्ह्यू, पूर्ण शूज पासून चेहऱ्यापर्यंत क्लोज व्ह्यू मध्ये ओमसा एमटीसी, क्लोज पिक्चर मध्ये ओमसा एमटीसी तुम्हाला दाखवते व्हिडिओ. ओहो, यावेळी मात्र अगदी यॉर्कर खोदून काढायचा प्रयत्न, मात्र अगदी एक धाव कंप्लीट केली जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. की पहिली जी विकेट आली ती रनआउटच्या स्वरूपामध्ये चुकीच्या कॉलमुळे, आणि तिथून पुढे रनिंग बिटवीन द विकेट कशी राहील मानेनगरची ती देखील बघणं गरजेचं आहे. निलेशची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. सुशांत कमबॅक केलाय निलेशने, कारण की ज्या 4 वाईट होते तिथून कमबॅक झालाय निलेशचा. ओहो, यावेळी देखील फटका विकेट कीपर आहे, अगदी चेंडू हातातून निसटला. राहुलचा फटका कॉन्फिडन्स तर नव्हता की राहुल अगदी जागेवरून खेळत होता, कुठलाही कॉन्फिडन्स दिसून आला नाहीये या फटक्यामध्ये. बाल वाचलाय तो, कारण की इथे विकेट कीपर जर अगदी वेगानं समोर आला असता, त्यांनी चतुराई दाखवली असती तर कदाचित ही झेल त्यानं बनवली असती. धाबा फक्त आहेत 18 आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला नाहीये, गोलंदाजाला जावं लागते स्वतःहून, तो खाली पडला. ही पहिली मुवमेंट होती रबर बॉल स्पर्धेची, पावसाळी हंगामातली पहिली मुवमेंट आपल्याला भेटली आहे, ती अर्थातच निलेशची. रिप्ले बघायला मजा येते, कारण की जे 12वे खेळाडू असतात त्यांची खरी मजा का असते पावसात, रिप्ले त्यांना बघायला भेटतो. ही विदाउट तिकीट होती, एक छोटीशी स्लाइड तुम्हाला दिसेल जी अगदी रिप्ले मध्ये कॅप्चर होते. पहा, ही स्लाइड होती, सांभाळून खेळा. हा रिप्ले आणि हे व्हिडिओज व्हायरल होतात एक फनी व्हिडिओज म्हणून, आठवणीतल्या व्हिडिओज म्हणून. धावसंख्या अगदी 20 धावसंख्या, तब्बल चेंडू 4 झाले, 2 अजूनही बाकी आहेत चेंडू. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आलोय. फुल टॉस चेंडू खेळून काढला, मेजबानी होती, कबूल केला आणि बॅट्समन राहुलला फुल टॉस नाही टाकू शकत. अप्रतिम फटका मॅक्सिमम येतोय. दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024चा रबर बॉल हंगामातला पहिला षटकार राहुलच्या नावावरती लिहिला जातोय. हा पहिला षटकार राहुलच्या नावावरती. संघाची धावसंख्या अप होते आणि आता एक्सिलेटर वर पाय ठेवलाय. 26 धावसंख्या, 26, 1 टू गो. अप्रतिम फटका, फुल टॉस. बरेच बॅटरची बॉडी लँग्वेज सांगते, बोला था ना फुल टॉस नाही डालने का, निघून गेला षटकारासाठी. महागडी ओव्हर सुशांत म्हणता येईल, कारण की पहिले आलेल्या एक्स्ट्रा तिथून कमबॅक केला, पण रबर बॉल मध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजांचा बोलबाला राहतो, गोलंदाजांचा देखील अधूनमधून दिसतो आपल्याला. फटका चांगला, बॉल बॅक ड्राइव्ह, यावेळी देखील क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, निघून जातोय. अप्रतिम फटका,
वन बाउंड 4 धाबेसाठी आता कमबॅक केला. आता बुलेट ट्रेन चालू केलं राहुलने खऱ्या अर्थानं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30. ओके फोन. तर 2 धावांची पॅनल्टी आहे खेळाडूला, कारण की गोलंदाजाच्या खिशामध्ये ऑलरेडी मोबाईल अंपायरने आम्हाला दर्शवलंय. कारण की पाटण टेनिस क्रिकेटचे बरेचसे नियम आहेत. तुम्ही मैदानामध्ये मोबाईल घेऊन खेळू शकत नाही. इतर सर्व गोष्टी आहेत, त्या नियमांचं पालन करा. धाव संख्या आपण पाहिली तर 32. जिस हाथों ने जखम दिया उसी हाथों से उस पे नमक डाला. ज्या हातानं धावा दिल्या त्याच हातानं पॅनल्टी दिली. 2 म्हणजे तब्बल धावसंख्या आता मात्र 32 वरती जाते. 32. पाटण टेनिस क्रिकेट नियमांवरती चालणारा असोसिएशन, नियमांचा रिस्पेक्ट करणारे खेळाडू, आणि हे सर्व आपल्याला पाहायला भेटतं आजच्या पहिल्या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थानं निलेशचं कौतुक करेल. तुमच्याकडून जर चूक झाली असेल ती मान्य करण्यासाठी मोठं मन असावं लागतं. चूक मान्य केली, तो शांततेत निघून आला. आणि तदनंतर मात्र गोलंदाजीसाठी आता सचिनला बाहेर काढल्या. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मात्र हनुमान क्रिकेट क्लब अर्थातच बजरंग स्पोर्ट्स अमृळे 11. ओव्हर क्रमांक 3. रन मशीन सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंगला. तुषार यावेळी देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लिक करेपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर जरूर आढळतोय, पण डिक्लेअर मध्ये 1 धाव यावी मात्र. दोन्ही अंपायर्स तुम्ही पाहता. स्ट्रायकिंगला अगदी घाऱ्या डोळ्याचा अमर कदम आणि नॉन स्ट्रायकिंगला जिथे मात्र लेग अंपायर म्हणून महेशला तुम्ही पाहता. हे दोन्ही अंपायर्स आज पहिल्या मॅच साठी आपलं योगदान देत असताना पाटण टेनिस क्रिकेट साठी पुढे आलाय. वन हँडेड खेळण्याचा प्रयत्न. एक हात निसटलाय बॅटीवरून आणि तदनंतर मात्र कुठलीही धाव दिली जात नाही. सचिनला या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यायचा आणि सचिन ओव्हर क्रमांक 3 आहे. काल तुम्ही बघितलं T20 19वी ओव्हर इम्पॉर्टंट होती, तशी 4 ओव्हरची मॅच आहे. 3री ओव्हर इम्पॉर्टंटच असते आणि तशीच ओव्हर सचिनची आहे. ओहो, यावेळी देखील अतिरिक्त बाउन्स जरूर बघायला भेटला. मात्र यावेळी अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव आहे. चेंडू चांगला हाताळलाय मी म्हणेल. चेंडू ज्या पद्धतीने हाताळला गेला, आपल्या जवळ असलेला बाउन्सचा उपयोग त्याने केला गेलाय. ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. तुषार साठी चाललेली गोलंदाजी मी म्हणेल अभ्यास करून चालले की काय. पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू मिड विकेटला, त्याच्या हाताच्या बाजूने चेंडू जातोय. साईल येतो वेगानं. चेंडू गॅदर केला. फेकी अप्रतिम वॉर्ड थ्रो यार. डीप मिड विकेट अगदी लॉंग ऑन रीजन मधून. हॅलो अप्रतिम फटका हवेमध्ये. मिड विकेट रीजन आहे. खेळाडू डीपला, अगदी तिथून होते थोडीशी चूक आणि तदनंतर चेंडू मात्र निघून जातोय 4 धाबेसाठी. एकोणचाळीस धावसंख्या. हो, यावेळी देखील बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पूल खेळून काढला. मिड विकेट रीजनला वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडवलाय चांगल्या पद्धतीने. मात्र तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. 40 धावसंख्या, 40 धावसंख्या. जिथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ मात्र जरूर संपुष्टात आला. 3 षटकांच्या अखेर 40 धावसंख्या. अप्रतिम. हे संपूर्ण दिलदार व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय. दिलदार व्यक्तिमत्व चषक जे सध्या बॅनर तुम्ही पाहताय, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर गोपीदादा सूर्यवंशी शेठ असतील, दीपक समीर दिघे साहेब असतील, प्रतापदादा सेलार असतील, सुधीरदादा धनावडे असतील, संतोष विष्णू करपे साहेब असतील, आमचा उदय खांडेकर असतील, त्याचबरोबर मयूर घारे असतील, श्रीकांत आमचे सूर्यवंशी आबा असतील, त्याचबरोबर शंकरदादा मोहिते असतील,
त्याचबरोबर आमची संपूर्ण हे दिलदार व्यक्तिमत्व आहेत हे सध्या एका बॅनर मध्ये तुम्ही पाहताय. चला थोडासा स्पीडअप घ्या आणि यानंतर टॉस साठी मी कॉल करतोय. श्रीराम 11 चिखलेवाडी विपक्ष SCC काढणे. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या आणि थोडासा स्पीडअप आपण घ्यायचा. मी विनंती करेल ओव्हर क्रमांक 4 साठी थोडासा घेऊया स्पीडअप. कारण की आज साहिलची गोलंदाजी पाहिली तर 11 धावा साहिलने खर्च केल्या. सध्या तुम्ही पाहताय शंकरदादा मोहिते साहेब जिथे आपण पाहिलं तर आमची समाजसेवक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय शंकरदादा मोहिते साहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. त्याचबरोबर निहाल ग्रुपचे आमचे अशोकदादा सपकाळ साहेब असतील त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आलोय. महेश आलाय ओव्हर क्रमांक 4 शेवटच्या षटकामध्ये. आज अशोकदादा सपकाळ साहेब यांचा देखील वाढदिवस. निहाल ग्रुपचे सर्वे सर्व आहेत. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 4 अब आएगा मजा. झाली आहे सुरुवात आणि यावेळी मात्र स्वागत केलंय. हाय अँड हँडसम जातोय मिड विकेट रिजनच्या बाहेर. ठोकलाय षटकार. काय फटका खेळलाय. कॅप्टन कूल आहे पण बॅटिंग त्याची कूल नसते. बॅटिंग मध्ये तो मात्र अगदी गोलंदाजाच्या मागे हात धुवून असतो आणि अप्रतिम फटका खेळून काढलाय षटकारानेशी. या 6 धावेच्या मदतीने टीमची टोटल अगदी 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 46 धावसंख्या एक चांगली टोटल यावे मात्र आपण जरूर पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 ची चर्चा केली जाते. ओव्हर क्रमांक 4 पहिला चेंडूवरती अगदी षटकार. एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची टोटल आता 47 वरती जाऊन पोहोचते. 47 पहिल्या मॅच मध्ये एक चांगली टोटल 50च्या पार जाते का आणि 50च्या पार गेली तर ही सेफ टोटल मानली जाईल का. अगदी एक सिंगल धाव. त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल धावाच्या मदतीने 48 ऑन स्कोर कार्ड 48 धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. तुषार एका साइडला आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक आपण पाहिलं तर 12 धाव संख्येवरती मात्र राहुलने ज्या पद्धतीने एक्सेलेटर वरती पाय ठेवला त्यानं मात्र 24 धावा ठोकल्यात. तुषार सोडून दिला जातो. यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 49 नाव 49 धाव संख्या एक चांगली टोटल यावेळी मात्र आपण पाहिलं तर हनुमान क्रिकेट क्लब मानाई नगर संघ मात्र मिळवतोय. 49 इट्स अ बिग टोटल. इट्स अ नाईस टोटल. फायटिंग स्कोर तो जमा करतोय. बॅकफुटला सुरेख फटका खेचला खेचून दिला निघून जातोय मॅक्सिमम साठी. आणखीन एक धमाका. रन मशीन चालू झाले का कोयना विभागातला आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचा रन मशीन म्हटलं जातं. तुषार बऱ्याचशा व्हिडिओ त्याच्या आतापर्यंत फेमस झाल्यात. बॅकफुटला जातोय ज्या पद्धतीने खेचलाय हा फटका 6 धावेसाठी आणि टीमची टोटल 50 पार जाऊन पोहोचवते 55 वरती. मानाय नगर 55 55 धाव संख्या आणि तब्बल चेंडूचा खेळ झाला. 3 अजूनही 3 बाकी आहेत. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला. तोपर्यंत मात्र आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी तर केली आहे. तुषार त्याच वेगानं मागे येतोय. कॅप्टन राहुलनं मात्र यावेळी चान्स घेतला स्ट्राइक स्वतःजवळ ठेवायचा. मात्र अप्रतिम बॅटिंग तुषारची. या मॅच मध्ये तुषारनं मात्र स्वतःला अगदी सिद्ध केलंय आणि तदनंतर मात्र त्याने स्वतःची विकेट सांभाळून तर ठेवली मात्र शेवटच्या क्षणाला आलेला त्याचा षटकार टीम साठी महत्वाचा राहिला. राहुलनं घेतलेला चान्स महत्वाचा होता कारण की शेवटची ओव्हर चालू आहे आणि शेवटच्या ओव्हर मधले काही थोडके चेंडू बाकी असताना राहुलनं चान्स घेऊन स्वतःजवळ स्ट्राइक ठेवली आहे. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. उमेशनं पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. उमेश स्ट्राइकला पोहोचलाय तोपर्यंत उमेशने जागा सोडले. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होतीये. चेंडू सीमारेषे जवळ मात्र ट्रॅव्हल होत असताना तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय.
वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा उमेश आणि तदनंतर राहुल. आणि ज्या 3 धावा कंप्लीट केल्या त्याच्यामध्ये थोडस मिसकम्युनिकेशन होतं, मात्र तरीही या 3 धावा कंप्लीट होत आहेत. या 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 58 धावसंख्या. 1 to go. ओहो, उमेश 2 पावलं पुढे आला. फटका अप्रतिम खेळला. उमेश पहिला चेंडू खेळत असताना षटकार लगावतोय. मी आलो, मी पाहिलं आणि मी यावेळी मात्र जिंकून घेतोय. अप्रतिम फटका उमेशच्या माध्यमातून. आणि तदनंतर मात्र हनुमान क्रिकेट क्लब मानायनगर संघाची टोटल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 64 आणि 65 धावेचं आव्हान त्यांनी बजरंग स्पोर्ट्स 11 अमरुळे या संघाला दिलाय. 65 रन्स टू विन. अप्रतिम उमेशचा फटका होता शेवटच्या क्षणाला आलेला आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार उमेशचा या मॅच लाईक फायटिंग स्कोर देऊन गेला. चला टॉस साठी या श्रीराम 11 चिखलेवाडी आणि SSC काढणे टीम. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. या दोन्ही टीम कॅप्टन टॉस घेऊयात. श्रीराम 11 चिखलेवाडी विपक्ष SSC काढणे, बोथ दी कॅप्टन्स. आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचा हंगाम चांगला राहिला. चिखलेवाडी म्हणा किंवा काढणे टीम बोला, दोन्ही टीम कडे एक चांगला प्लेइंग लिस्ट आहे, प्लेइंग 11 आहे. आणि या दोन्ही टीमचा आतापर्यंतचा टेनिस असो किंवा रबर असो हंगाम मात्र चांगला राहिला आणि हे दोन्ही टीम आता एकमेकांसमोर येत आहेत. झेल मॅच लागेल की धावा होत आहेत ते इम्पॉर्टंट आहे. धावा होणं इम्पॉर्टंट आहे आणि धावा जर पहिल्या इनिंग मध्ये होतात तर धावा दुसऱ्या इनिंग मध्ये पण होऊ शकतात. पण सांभाळून खेळणं, विकेट सोबत ठेवणं खेळणं इम्पॉर्टंट राहील. कारण की रबर बॉल स्पर्धा आणि रबरचा हंगाम म्हणजे सिंगल डबल्स ही स्पर्धा नसते. सिंगल डबल्स कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये सहजासहजी ठेवलं जात नाही. षटकार चौकाराची भाषा लागते. षटकार चौकारवरती बराचसा डिफेंड राहावं लागतं कारण की सिंगल डबल या येत राहतात. मात्र सिंगल डबल घेण्यासाठी तेवढी ताकद वाया होते. असं रबर बॉलची स्पर्धा, असा हंगाम असतो जिथे षटकार चौकार आणि षटकार चौकारावरतीच मॅचेस विन केल्या जातात. रबर बॉलला हीच मजा असते कारण की तुम्हाला एक एक दोन दोन धाबा घेण्यासाठी स्वतःचा तोल सावरावा लागतो. तिथे धडपड होते आणि एक एक दोन दोन धाबावरती अवलंबून न राहणारा हा क्रिकेटचा खेळ आहे, तो रबर बॉल आहे.
जाऊया मॅचच्या दिशेनं. बजरंग स्पोर्ट्स 11 आमरोया या संघाची मात्र ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. नाना या टीमचे महत्वाचे बॅटर, अष्टपैलू खेळाडू आणि अनुभवी बॅटर म्हणता येईल. एका साईडला नाना, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर सिद्धेश. हे दोन्ही आमरोया संघासाठी गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या साईडला गोलंदाजीच्या मागवरती मात्र सोहम मात्र दाखल झाला. एक युवा टॅलेंट, एक युवा गोलंदाज सोहम सध्या मात्र मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 1 मध्ये मॅचची सुरुवात पहा कशी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11 धावा होत्या सुशांत, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आल्या. म्हणजे ओव्हर क्रमांक 2 जी होती तिथे मात्र पिकअप पकडला मानाई नगरने. आणि अशी एक ओव्हर शोधून काढायची ती म्हणजे आंबुरे संघाला. कारण की एखादी ओव्हर तुम्ही शोधून काढली 20 ते 15 धावेची तर तुमचं कॅल्क्युलेशन हे इझी होतं. मॅच कॅल्क्युलेशननी खेळणं देखील महत्वाचं आहे. कोणत्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत आणि कोणत्या ओव्हरमध्ये किती धावा करायच्या आहेत हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं इम्पॉर्टंट राहील. कारण की सोहमची ओव्हर ही महत्वाची राहील आणि मानेनगरकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, कटर गोलंदाज आहेत. आणि याच कटर गोलंदाजाला कसं खेळणं आणि कशा पद्धतीने खेळलं जाते नानांवरती मॅच पूर्णपणे लक्ष असेल. की नाना टिकतात. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं सिद्धेश एक चांगली पार्टनरशिप करतोय, पास सहज आहेत. पहिला थोडासा राईज झालाय, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. काही चेंडू नाकाच्या समोरून जातात, परफ्यूम जातात. बरेच चेंडू आपण पाहिलं तर अगदी पावसाच्या या मातीचा सुगंध देऊन जातात. असे चेंडू पहिला चेंडू हाताळताना पाहिला सोहमला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे तिथे खेळाडू. अगदी मात्र एक धाव मात्र अगदी आरामामध्ये कंप्लीट केली जाते. मॅचला सुरुवात झाली सेकंड इनिंगला आणि पहिली धाव मात्र दुसऱ्या चेंडूवरती आली. ती आपण पहिली नानाच्या बॅट मधून सिद्धेश स्ट्राईकला येतोय. पार्टनरशिप होणं इम्पॉर्टंट राहील. ओहो, यावे देखील थोडंसं आपण पहिलं बॅकफुट वरती जातोय. जिथे आपण पहिला चेंडू टाकल्यानंतर बरेच खेळाडू बॅकफुट वरती जाऊन खेळण्यासाठी पसंती होतात. मात्र बॅकफुट वरती गेल्यानंतर बरेच खेळाडू बीट देखील होतात. 65 कारण की ज्या धावा करायचे त्या मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न खाली पडलाय, काळजी घ्यायची आहे. हे पावसाळीचं क्रिकेट आहे, पावसाळ्याचा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये या गोष्टी होताना दिसतात तुम्हाला. तुमचा तोल तुम्हाला सावरावा लागतो की जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्हालाच उभं राहावं लागतं. 65 धावा, कारण या 65 धावा त्याच बॅटने केल्यात जे आता बॅट घेऊन तुम्ही खेळताय. त्याच बॅटने षटकार आले होते, त्याच बॅटने चौकार आले होते, त्याच बॅटने मॅच देखील येऊ शकते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी चेंडू बॅकफुटवर घेतले जातात, चेंडू अंगावरती घेऊन खेळले जात आहेत सिद्धेशच्या. की पहिले दोन्ही चेंडू आपण पाहिले तर अगदी बॅकफुटला जाऊन अंगावरती घेऊन खेळला जातोय. आणि हे सोहमने ओळखलं की काय चांगली गोलंदाजी सोहमची. इकॉनॉमिकल 5 चेंडू कधी त्याने हाताळले समजलं देखील नाही आणि फक्त धावा त्याने 2 दिलेत. हो, बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीचा अगदी टॉप एज. डिक्लेअर मध्ये एक धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिली ओव्हर चालू कधी केली संपली कधी हे कळण्या आधीच 6 चेंडू संपले. धावा फक्त आहेत 3. पहिल्या इनिंगची पहिली ओव्हर 11 धावा होत्या. सेकंड इनिंगची पहिली ओव्हर 3 धावा आहेत. डिफरन्स वाढतोय. करंट रन रेट कमी व्हा, रिक्वायर्ड रन रेट वाढत जातोय आणि अशा पद्धतीने मॅच सेकंड ओव्हर मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर दबाव कळत न कळत येत असतो. ओव्हर पहिली चांगली राहिली सोहमची. यंग टॅलेंट, यंग गोलंदाज चिता होता. त्यानंतर गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतोय अगदी तुषार, जर्सी नंबर 45, हिटमॅन. आणि हा कोयना नगरीचा हिटमॅन आहे जो 45 नंबरने खेळत असतो. पुढे घेण्याचा प्रयत्न, सुरेख फटका आणि हीच सुरुवात हवी आहे सिद्धेश कडून. हेच अपेक्षित आहे संपूर्ण टीमला. सिद्धेश हे तर मॅच आहे आणि सिद्धेशनं यावेळी मात्र अटॅकिंग क्रिकेट चालू केलं. जसा पावसाला सुरुवात झाली तशी त्याच्या षटकारांना सुरुवात झाली आणि षटकारांचा पाऊस त्याला आता आणावाच लागेल. कारण की रबर बॉलचा हंगाम आहे, कारण की इथे दुष्काळ चालत नाही. पाऊस पाडावा लागतो षटकार चौकारांचा. धावांचा दुष्काळ इथे मान्य नसतो कोणाला. टीमची टोटल अगदी 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोर कार्ड. एक चांगली सुरुवात या टीम न केले बॅटिंग करत असताना.
पुन्हा पुढे आला, स्लोअर वन होता, गती परिवर्तन होता, चांगला चेंडू हाताला, स्लोअर वन होता, फिंगर रोल केले, कट केला चेंडू, पडला थोडासा आतमध्ये टर्न होतो, स्क्वेअर कट करेपर्यंत चेंडू मात्र निघून गेला. पहा ओमसा एमटीसी ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. ओमसा एमटीसी चित्र क्लिअर असतं त्यांचं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परफ्यूम बॉल पाहतोय, टप्पा कसा पडतोय, कानाच्या बाजूने जाणारा चेंडू, जणू शुभेच्छा देतोय या पावसाच्या. तर बरेच गोलंदाज आपण पाहिले तर पहिला चेंडूवरती षटकारानंतर टप्प्यानंतर बऱ्याच काही गोष्टी ते शिकत असतात आणि मी म्हणेल हा शिकलेला चेंडू होता जो मात्र त्यांना हाफ पिच वरती आदळला. खेळपट्टी आरशासारखी चमकते. पहा गोलंदाजाचं संपूर्ण स्लो मोशन मध्ये हालचाल इथे मात्र दाखवली गेली आणि फटका आहे सोहम. हा तर चिता प्रयत्न चांगला होता, चांगला प्रयत्न मात्र अखेरी चेंडू निघून जातोय 4 धाबेसाठी. की सोहम थोडासा पुढे आला, मागे जात असताना एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न, जर ही कॅच पकडली असती तर आजच्या दिवसातील एक चांगल्या आणि आजच्या दिवसातील एक इम्प्रेसिव्ह कॅच मात्र तुम्हाला बघायला भेटली असती, मात्र ती होता होता राहून गेली. कॅचेस विन द मॅचेस. काल सूर्यकुमार यादवने ते दाखवलं स्कायने. कॅचेस वरती मॅच आणि कॅचेस वरती वर्ल्ड कप देखील जिंकता येतो. पुढे करण्याचा प्रयत्न, सुरेख ड्राइव्ह आहे, वेगाने जातो, डी पेक्षा कव्हर रिझनला. फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबल अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात, रिस्क घेतली जात नाहीये. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 ऑन अ स्कोर कार्ड. एक 14 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. यावेळी सुरेख फटका आहे, सोहम पुन्हा येतोय, त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. अप्रतिम फटका नानांच्या बॅट मधून येतोय. षटकार, 2 षटकांचा खेळ झाला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10च्या सरासरीने धावा चालू आहेत आणि आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आहे. एका साइडून सिद्धेश, दुसऱ्या साइडला नाना. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आले 17, पण पहिल्या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं होतं. पहिल्या ओव्हर मध्ये कमीत कमी 10 ते 11 धावा आल्या असत्या तर दुसऱ्या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट चालू केलंच होतं आणि हे कॅल्क्युलेशन आता मात्र थोडं वाढवावं लागेल, कारण की आता 12 चेंडू 45 धावा हव्यात जिंकण्यासाठी आणि त्या करण्यासाठी या ओव्हर मध्ये कमीत कमी 20च्या पुढे धावा येणं गरजेचं आहे. मिस्टर संदीप पुढे घेण्याचा प्रयत्न, कट केला पॉइंट रिझन मध्ये, वेगाने जातोय, कदाचित चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय, कारण की या ओव्हर मध्ये कमीत कमी 22 ते 23 धावा येणं गरजेचं आहे, कारण की रिक्वायर्ड रन रेट कदाचित 24 चा जाऊन पोहोचला, 24 चा, म्हणजे 24.00 पॉइंटला आपण जास्त व्हॅल्यू दिली नाही, रिझल्टला देखील, की 10वी पास झाल्या 74.60 असा रिझल्ट असला तरी आपण 75 सांगायचो. ओहो, हा फटका चांगला खेळून काढला, निघून जातो कॅप मधून. कदाचित इथून आशा पल्लवित होऊ शकतात, कदाचित इथून अमृये संघ वर येऊ शकतो आणि प्रत्येक चेंडूवरती आता त्यांना धावा लॉट मध्ये हव्यात, डझन मध्ये धावा हव्यात, कारण की सिंगल डबल धावांनी त्यांचं पोट भरणार नाही. डझन ज्या काय धावा हव्यात त्या लॉट मध्ये हव्यात, कारण की आता सवारी ट्रेनने नाही तर बुलेट ट्रेनने त्यांना करायची आहे. एक्सिलेटर वरती पाय द्यावाच लागेल. सिद्धेश ज्याच्या बॅट मधून एक चांगला षटकार आला होता आणि त्याच्यावरती बरीच अपेक्षा आहे. नानाने देखील या मॅच मध्ये एक षटकार लगावून आपण देखील कमी नाही आहोत हे देखील त्याने दाखवून दिलं. दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024. ओव्हर क्रमांक 3 इम्पॉर्टंट ओव्हर असेल. मॅच एक तर बनेल एक तर बिघडेल. एक तर या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये एक तर कॉन्फिडन्स भेटेल किंवा मॅच मध्ये बॅकफुटला जातील, कारण की ओव्हर इम्पॉर्टंट आहे. अजून एका 2 षटकार येणं गरजेचं आहे. ओहो, चांगला चेंडू हाताला पुढे आला, थोडासा यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय.
चतुर गोलंदाज आहेत मिस्टर संदीप. 3 चेंडू त्यांनी हाताळलेत, आणखीन 3 बाकी आहेत. दांडी गोल, विकेटचं पतन, अप्रतिम चेंडू आणि असा चेंडू मागे देखील हाताळला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू त्रिफा चित करून जातो. विकेटचं पतन, टपली मारून चेंडूला गदी यष्टांना निघून गेला चेंडू आणि तदनंतर शिद्देची पहिली विकेट मात्र आमरे संघानं मात्र गमावल्या. तदनंतर मॅच मध्ये कमबॅक केला अर्थातच मानाई नगर या संघानं. एक चांगला कमबॅक विकेटच्या जीवावरती. मिस्टर जयेश मैदानामध्ये दाखल झालेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानामध्ये मात्र जयेश दाखल झालेत. स्ट्रायकिंग मध्ये त्यांना पाहत आहे. बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका त्यांनी शॉट पूल केला, जॅक केला चेंडूला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन मधून फिल्डिंग अप्रतिम, डायरेक्ट थ्रो. फेकी केली यार. तब्बल चेंडू मात्र 5 आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे. सुरेख फटका, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आहे. तुषार त्याच्या डोळ्यासमोरून वेगानं निघून जातोय. 4 धावेसाठी ओव्हरची होते समाप्त. ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती होते आणि तदनंतर मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते अर्थातच 30 या आकड्यावरती. 30 ऑन अ स्कोर कार्ड आणि अजूनही विजयासाठी तब्बल गरज आहे 35 धावेची येणाऱ्या 6 चेंडूवरती. ऐकूया डीजे अद्वैत. राजा, माझा ज्योतिबा राजा. साहिल आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अगदी नो बॉल. फ्री हिटचा चेंडू. येस, तिकीट भेटलंय, लायसन भेटलंय. फ्री हिटचा चेंडू. येणारे तब्बल 6 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे सुशांत, मॅच संपली नाहीये भाई, मॅच अजूनही ऑन आहे. कारण की येणाऱ्या 3 चेंडूवरतीचा अटॅक होतोय तर तिथून पुढे 3 चेंडूवरती मॅच बनवू शकतात. मॅच ऑन केली आहे, झाली आहे. येतोय त्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू अजूनही, लायसन अजूनही ओपन आहे. ओव्हर क्रमांक अगदी शेवटची. पुन्हा एकदा येतोय व्हाईट बॉल आणि त्यामध्ये एक रन तुमने चुराया क्या सनम, चोरलाय का. ओयूटी आउट. बॅटर गॉन होतोय, बॅटर गॉन होतोय. अंपायर कॉल येतो ओयूटी आउट. पण नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागेल बॅटरला. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असेल. येस, फ्री हिट कंटिन्यू आहे. तब्बल 3 एक्स्ट्रा धावा आलेत, जिथे आपण पाहिले तर अगदी धाव संख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. मॅच ऑन झाली आहे पूर्णपणे. अटॅकिंग क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे.
साहिल दाखल झाला मैदानामध्ये. मानाय नगर एका साइडला थोडीशी धगधग त्यांची वाढली. अमृत संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय कारण की आलेल्या एक्स्ट्रा धावा कुठेतरी मॅच समीकरण बिघडवत आहेत. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मधून खेळाडू अगदी फाईनचा वेगाने येतोय. एक धाव कंप्लीट केले. समीकरण थोडस बदलू शकतं. जे आपण पाहिलं तर अगदी 5 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. ओहो, यावेळी देखील काय घडतंय. डिक्लेअर मध्ये एक धावता आले मात्र इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 तब्बल 2 धावा आणखीन ऍड होत आहेत. मॅच ऑन झाली आहे. व्हाईट +1 ऍड होत आहेत आणि या मॅच मध्ये आता मानाई नगर मात्र एकवटले कारण की ओव्हर क्रमांक 4चं टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. समीकरण आता मात्र तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय. येणारे 5 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे. मॅच बनली आहे. 5-29 मॅच ऑन झाली आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आलेल्या 3 धावा कुठेतरी कमीच होत्या याची जाणीव आता होते. कारण की आता आलेल्या एक्स्ट्रा धावा येस अंपायर. अंपायर एक बॉल झालेला आहे. बॉलिंग तर कंटिन्यू करावी लागेल गोलंदाजाला. येस अंपायर, थँक्यू. की ऑलरेडी एक चेंडू टाकलाय गोलंदाजाने. मॅच कडे जाऊयात. मॅच आता अमृत संघ या मॅच मध्ये कॉन्फिडन्स दिसून येतो या टीमचा. कारण की त्यांना 1-2 मोठे फटके पाहिजेत आणि दुसऱ्या साइडला मात्र साहिलला ही मॅच वाचवायची आपल्या टीम साठी. एका साइडला आपण पाहिलं तर उमेश देखील बऱ्याच गोष्टींची चर्चा करतोय. हा देखील सोडून दिला, हा देखील सोडून दिला. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. कोण बोललं होत नाही. थांबणं गरजेचं आहे. जर तुम्ही थांबलात तर धावा येतात पण थांबणं इम्पॉर्टंट आहे. आता समीकरण 5 चेंडू 28 धावेचं. पावसाळी रबर बॉल ची पहिला हंगाम, पहिल्या हंगामातली पहिली स्पर्धा. कारण की हंगामाला सुरुवात झाली पावसाच्या पण तदनंतर रबर बॉलला सुरुवात झाली. दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 मॅच अशाच होताना दिसत आहेत. इट्स अ नो बॉल. त्यावरती एक धाव घेतली आहे. येणारा चेंडू फ्री हिटचा. या मॅच मध्ये काय घडतंय. हातचं होतं निघून जाते की काय. नो +1. व्हॉट अ मॅच. आणि अमृत संघ जरा सांगतोय रुको जरा, सबर करो, फोकस करो. ट्रेलर था भाई, पिक्चर अभी बाकी है भाई. कारण की अमृत संघ आम्ही सहजासहजी मागे जाणार नाही आहोत. आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय आणि ज्या बॅटनं तुम्ही 65 धावा ठोकल्या त्याच बॅटनं आम्ही पण खेळतोय. सहज आहे. समीकरण आपण पाहू शकतो. येणारे तब्बल 5 चेंडू आणि 26 धावेची गरज. 5 चेंडू 26 धावा. 5-35 होत्या, 6-35 होत्या, 5-26 वरती आले मॅच. फ्री हिटचा चेंडू. व्हॉट अ मॅच. ओहो, यावी फटका चांगला खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये खेळाडू तिथे तैनात नाहीये. निघून जातोय 4 धावेसाठी. मॅच ऑन झाली आहे. आता येणारे तब्बल 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 22 धावेची. 4 चेंडू 22 धावा. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. हनुमान क्रिकेट क्लब मानाई नगर विपक्ष बजरंग स्पोर्ट्स अमृत संघ. बॅटिंग करतोय सध्या आपण पाहिलं तर नाना. या मॅच मध्ये नाना ऑन आहे. नाना आहे तर मॅच आहे आणि नाना आहे तर धावा आहेत. यावेळी देखील फटका तर चांगला खेळून काढला आणि तदनंतर आपण पाहिलं तर नो बॉलचा आला इशारा पुन्हा एकदा. नो +1 आणि आता गोलंदाज थांबेल.
9+1 पुन्हा एकदा समीकरण आपण पाहतोय. 4 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 20 धावेची गरज आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. समीकरण होतं 6 चेंडू 35 समीकरण आलंय 4 चेंडू 20 वर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव मात्र कंप्लीट होतीये का? नाही, नानाला यावं लागेल. आता 3 चेंडू तब्बल 20 धावेची गरज. तीन चेंडू 20 धावा. मानाई नगर कॅप्टनला फुटलाय घाम या पावसामध्ये, या थंडीच्या वातावरणामध्ये. की 6 चेंडू 35 ची मॅच जेव्हा 4 चेंडू 20 वर येते, कॅप्टन फक्त हृदयाचे ठोके मोजतो. आणि आहे टेन्शन का नाही येणार, कारण की मॅच 65 चं टार्गेट दिलंय आणि पहिल्या मॅच मध्ये एवढी मॅच लांबवली जाते. तिथे प्रत्येक खेळाडूला होतं टेन्शन. मात्र साहिलने स्वतःच्या गोलंदाजीमध्ये थोडासा का होईना मी म्हणेल सुधार केला. चांगली लाईन पकडण्याचा प्रयत्न तो करतोय. चांगली लाईन त्यानं पकडली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र विकेट किपर चेंडू गॅदर करतो, फेकत नाहीये. माहितीये धावा एक्स्ट्रा खर्च होऊ शकतात. साहिलनं कमबॅक केलाय, कमबॅक करून दिलाय. 2 ते 3 खेळाडू त्याच्या जवळ आले, त्याला लाईन सांगितली, भरकटला होता, आपल्या लाईन वर त्याला आणून दिल्या आणि साहिल आता कमबॅक करतोय. चांगली कमबॅक त्याची झाली आहे. येणारे 2 चेंडू आता 19 धावा. पण अमृया संघानं थोड्या वेळापूर्वी घाम फोडला होता, हे मात्र मान्य करावंच लागेल. चांगला चेंडू, याला बोलतात कमबॅक. प्रत्येक जण जेव्हा मात्र तुमच्या अपयशाची वाट पाहतो, तुमच्या चुकांवरती मात्र टाळ्या वाजवतो, तेव्हा कमबॅक करून दाखवणं हे देखील महत्वाचं असतं. कमबॅक करून दाखवला. फटका चांगला, मिड विकेट रिजन. अंतर पार होऊ शकत नाहीये. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पावसाळी हंगामामध्ये पहिल्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अखेरीस विजय मिळवतोय संघ. अर्थातच हनुमान क्रिकेट क्लब मानाई नगर संघ, ऑरेंज आर्मी टीम. अप्रतिम मॅच झाली आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी विजय पत्करला, विजय संपादित केला. SSC काढणे संघ, दे वॉन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज आणि ऐकूया तेजस कदमला यानंतरच्या मॅच मध्ये, त्याच्या आवाजामध्ये मॅचची कहाणी.